नमस्कार मंडळी, पहिल्याच व्हिडिओत आपलं स्वागत आहे. आजची सकाळची सुरुवात आपल्या 2 गाड्या पुसल्यापासून. तिकडं स्लॅबला स्लॅब टाकतायत आणि ही गाडी पुसायची. हे झाल्यावरती त्यांना आपण एक गाडी भाड्यानं पुसायला दिली, ती म्हणजे मोठी गाडी. ही गाडी पुसल्यावरती प्रेडेटर आपण किशात ठेवले. एक प्रेडेटरची बोली लागली त्यांना. असं नाही मोठं बोलतोय बघा, प्रेडेटर सोबतच ठेवले. दोघात एक प्रेडेटर पाजणार आहे. सकाळ सकाळ खर्च केला आहे दाबून. चला, तिथून मग आपण आपल्या आलो दुकानामध्ये दूध चेक केलं. त्यानंतर पेंडीची गाडी आली, ती पेंडीची गाडी खाली करून घेतली. तिथून आपलं जायचं होतं दुसऱ्या दुकानात. तिथून मग निघालो डायरेक्ट आपल्या दुसऱ्या दुकानावरती. आणि नंतर हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू कसला. हा व्ह्यू जर पाहिला असेल तर फक्त गावी जावं लागतं त्यासाठी. आणि ही नदी कुठली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर लस्सी आपण टेस्ट केली. लस्सी आपण बनवली 1 नंबर. लस्सी लावून घेतली. नंतर त्यानंतर गेलो पट्टी करायला. डॉक्टर साहेब काय म्हणतात आहे का. त्यानंतर ड्रेसिंग वगैरे केली. नंतर सरळ बुलेट घेऊन निघालो दूध आणायला. जाऊन बघतो तर आपल्या मामाचा 2.5 एकर जसं तसं पूर्ण ऊस जळलेला. ह्याचं दुःख फक्त एक शेतकरी समजू शकतो. आणि हे जळण्याचं कारण म्हणजे हे लाईटीचे 2 खांब, ह्यांच्यामुळे ऊस जळला. मालकाचा कामगार सोडून गेला म्हणून मालकाचा धंदा बंद पडत नसतो, तर या उलट तो अजून वाढत असतो. 4 चांगली कपडे घातली म्हणून मी माझा धंदा विसरलो असं नाही. अजूनही ते कपडे काढून, फाटके कपडे घालून मी पुन्हाच ते कष्ट करू शकतो. मालकाच्या खुर्चीवर बसलो म्हणजे मी कष्ट विसरलो असं नाही, कारण माझा जन्मच कष्टामध्ये झालेला असतो. हे दुकान मी माझ्या विश्वासावरती माझ्यासाठी टाकले, ना की कुठल्या कामगाराच्या विश्वासावरती. आणि काय असे 1000 कामगार गेले तरी मी हरू शकत नसतो, कारण मी मर्द आहे आणि मी कधीच हरू शकत नसतो.